कोपर गावात कोल्हे गटाला हादरा. उपनगराध्यक्ष जितेंद्र रणछोड यांचे पद रद्द. 6 वर्ष निवडणूक लढवण्यास बंदी. पालिकेच्या राजकारणात सत्ताधारी कोल्हे गटाला जबरदस्त हादरा बसला. या गटाचे उपनगराध्यक्ष जितेंद्र रणछोड यांचे जात प्रमाणपत्र अवैध ठरले. त्यामुळे जिल्हाधिकारी डॉक्टर पंकज आशे यांनी त्यांचे नगरसेवक पद रद्द ठरविले. तसेच जात प्रमाणपत्र पडताळणी समितीच्या निर्णयानुसार रणछोड यांच्यावर पुढील 6 वर्षे निवडणूक लढविण्यासही बंदी घालण्यात आली, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते सागर आहेर यांच्या वतीने ॲडव्होकेट मुन्ना सय्यद यांनी पत्रकार परिषदेत दिली. पालिका निवडणुकीला 1 वर्ष पूर्ण व्हायच्या आतच काळे गटाकडून कोल्हे गटाला हा मोठा धक्का देण्यात आला आहे. पालिका निवडणुकीत रणछोड यांनी प्रभाग क्रमांक 9 मधील अनुसूचित जाती प्रवर्गासाठी राखीव जागेवरून निवडणूक लढविली होती. यावेळी त्यांनी SC 37 प्रवर्गाचे जात प्रमाणपत्र सादर केले होते. या प्रमाणपत्राच्या अवैधतेवर सागर आहेर यांनी आक्षेप घेतला होता. जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीकडे तक्रार दाखल केली होती. समितीने संबंधित कागदपत्रांची चौकशी व छाननी केली. त्यामध्ये रणछोड यांनी सादर केलेले जात प्रमाणपत्र अवैध ठरविले. जात प्रमाणपत्र रद्द झाल्यानंतर सागर आहेर यांनी जिल्हाधिकारी डॉक्टर पंकज आशे यांच्याकडे अर्ज करून उपनगराध्यक्ष रणछोड यांना नगरसेवक पदावरून अपात्र ठरवण्याची मागणी केली होती. या अर्जाची सुनावणी करताना जिल्हाधिकाऱ्यांनी जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचा अहवाल तसेच संबंधित कायदेशीर बाबींची दखल घेत उपनगराध्यक्ष रणछोड यांना नगरसेवक पदावरून राहण्यास अपात्र ठरविले. त्यामुळे त्यांचे नगरसेवक पद रद्द झाले आहे. दरम्यान या निर्णयामुळे कोपरगाव पालिकेच्या राजकारणात खळबळ उडाली. काळे गटाने कोल्हे गटाला दिलेला हा मोठा धक्का मानला जात आहे. SG मराठी न्यूज चॅनेलसाठी संतोष जाधव, कोपरगाव. आपल्या सर्वांना ज्ञात आहेच, कोपरगाव नगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूक 2025 साली झाली होती. त्यामध्ये SC प्रवर्गातून जितेंद्र चंद्रकांत रणछोड यांनी अर्ज भरला होता आणि त्यामध्ये ते नगरसेवक पदावर निवडून आले होते आणि त्यानंतर ते आता उपनगराध्यक्षही झालेले आहे. त्यांनी SC 37 या प्रवर्गाचा जात दाखला खोटा आहे, खोटा दाखल केला म्हणून सागर निंबा आहेर यांच्या मार्फत आपण जिल्हा जाती प्रमाणपत्र पडताळणी समितीकडे हरकत नोंदवलेली होती आणि त्या हरकतीमध्ये जितेंद्र चंद्रकांत रणछोड यांचा SC प्रवर्गाचा 37 हा दाखला जो आहे तो अवैध ठरवण्यात आलेला आहे, हे आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आपण हा जातीचा दाखला अवैध ठरवला गेल्याने माननीय जिल्हाधिकारी अहिल्यानगर यांच्याकडे जितेंद्र चंद्रकांत रणछोड यांना नगरसेवक पदासाठी अपात्र घोषित करण्यात यावे म्हणून आपण जिल्हाधिकारी यांच्याकडे अर्ज दाखल केलेला होता आणि त्याचा निकाल माननीय जिल्हाधिकारी यांनी पारित करून जितेंद्र चंद्रकांत रणछोड यांचं नगरसेवक पद जे आहे ते त्यांच्या निकालान्वये अपात्र घोषित केलेले आहे आणि जितेंद्र चंद्रकांत रणछोड नगरसेवक यांचे जात प्रमाणपत्र अवैध ठरल्याने समितीने आदेश केल्याच्या तारखेपासून 6 वर्षाच्या कालावधीसाठी ते निवडणूक लढवण्यास अपात्र आहे असेही घोषित करण्यात आलेले आहे. हा जो आहे अपात्र घोषितचा जो निकाल आहे तो माननीय जिल्हाधिकारी अहिल्यानगर यांनी दिलेला आहे. नाही, आता ह्या आदेशाच्या विरुद्ध त्यांना हायकोर्ट आहे, त्या हायकोर्टातही गेलेले आहेत. हायकोर्टाकडून अद्यापही त्यांना कोणताही रिलीफ मिळालेला नाही. मुदत किती दिवस आहे हायकोर्टात जायची किंवा काय तोपर्यंत राहू शकतील ना? नाही, त्यांनी हायकोर्टामध्ये दाखल केलेला आहे. आता जिल्हाधिकाऱ्याला आदेश बदलला. आता याच्यामध्ये प्रोसेस अशी आहे की ह्या माननीय जिल्हाधिकारी अहिल्यानगर यांनी अपात्र घोषित केलेला आहे. त्यामुळे हा निकाल जो आहे तो राज्य शासनाकडे गव्हर्नमेंट गॅझेट प्रसिद्धीसाठी जाईल. राज्य शासनाने गव्हर्नमेंट गॅझेट हे अपात्रतेचं घोषित केल्यानंतर मग पुढची कार्यवाही होईल. राज्य शासनालाही आदेश गेले. आता ती जागा गव्हर्नमेंट ऑलरेडी आता ते अपात्र घोषित झाल्यामुळे आता ते महाराष्ट्र नगरपालिका नगर परिषद अधिनियमाप्रमाणे आता ते कोणतेही कार्य करू शकत नाही. अपात्र घोषित झालेले आहे ते आता कोणत्याही प्रकारचं कार्य करू शकत नाही. नाही, आता नाही, कामकाजाचा विषयच नाही राहिला. हा आदेश झाला. हा आज झाला आदेश 13/8. जितेंद्र चंद्रकांत रणछोड यांनी जो जिल्हा जाती प्रमाणपत्र पडताळणी समितीने
जातीचा दाखला अवैध ठरवलेला आहे, त्या आदेशाच्या विरुद्ध जितेंद्र चंद्रकांत रणशोर यांनी हायकोर्टात रिट याचिका दाखल केलेली आहे. परंतु आज जो काही आदेश झालेला आहे माननीय जिल्हाधिकारी यांचं कोणताही अपील त्यांचं दाखल नाही किंवा अजून कुठेही प्रलंबितही नाही.